नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या दुसऱ्या सीझनच्या पॉडकास्ट नंबर 2 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागील पॉडकास्ट मध्ये चर्चा केल्याप्रमाणे आपल्या या पॉडकास्टचे नाव शंभू वर्मन कृत बुधभूषण असं असणार आहे. त्यामुळे यापुढे आपण या पॉडकास्ट सिरीजचं नाव नेहमीच शंभू वर्मन कृत बुधभूषण अशा प्रकारेच करणार आहोत. मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण पहिल्या अध्यायाच्या पहिल्या भागाच्या देवता वंदनातील 2 श्लोक घेतले होते. आज आपण उर्वरित सर्व श्लोक घेऊन आजचा हा भाग आपण पूर्ण करणार आहोत. तर आजचा पहिला श्लोक क्रमांक 3. विनैश्चे विष्णुवंदितं नगाधिराज कन्यका विभूषितार्थ विग्रहं प्रभुतवंदित संस्तुतम् लसज्जटा तटस्फुरत सुरापगविनेः सर विशुद्ध वारी शीतलम नमामि चंद्रशेखरम. याचा अर्थ असा होतो की विनैश्चे विष्णुवंदितम म्हणजे अनेक वीरांनी, शूरवीरांनी, मग ते सूर असतील, असुर असतील किंवा विष्णू असेल, अशा सर्वांनी ज्यांचं वंदन केलेलं आहे, ज्यांना नमस्कार केलेला आहे, जे त्यांची पूजा करतात. आणि नगाधिराज कन्यका म्हणजे हिमालयाची सुपुत्री पार्वती ज्याची पत्नी आहे. नगाधिराज कन्यका म्हणजे हिमालयाची सुपुत्री कोण आहे त्याची? विभूषितार्थ विग्रहम प्रभुतवंदी संस्तुतम म्हणजे त्यांची अर्धांगिनी आहे. ज्या पार्वती देवीचं अर्ध शरीर ज्याने धारण केलेला आहे, अशा प्रभूना मी काय करतो तर वंदी संस्तुतम, या प्रभूंना मी वंदन करतो. या श्लोकाच्या दुसऱ्या भागात महाराज लिहितात की लसज्जटा तटस्फुरत सुरापगाविनेः सर. लसज्जटा तट म्हणजे ज्याच्या जटाजूट या स्फुरत सुरापगाविनेः सर. सुरापगा म्हणजे गंगा नदी, विनेः सर म्हणजे वाहते आहे. ज्याच्या जटांमधून उत्स्फूर्तपणे ही जी गंगा नदी वाहते आहे आणि विशुद्ध वारी शीतलम आणि तिचं जल, या गंगा नदीचं जल हे अतिशय शीतल आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. आणि अशा या नमामि चंद्रशेखरम, अशा व्यक्तीला माझं नमन आहे. आणि ही व्यक्ती किंवा हे कोण आहे तर हे आहे चंद्रशेखरम म्हणजेच कोण तर शिव. या श्लोकामध्ये महाराज शिवाचं वर्णन करतात. त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या जटाजुटा, त्यांची पत्नी पार्वती जी हिमालयाची सुपुत्री आहे आणि एवढी महान सुपुत्री ज्यांची अर्धांगिनी आहे, ज्यांच्या जटांमधून शीतल, सुंदर, शुद्ध अशी गंगा वाहते आहे, अशा या महान चंद्रशेखराला म्हणजेच शिवाला, म्हणजेच महादेवाला मी काय करतो तर नमन करतो. अशा पद्धतीनं महाराज या श्लोकामधून काय करतात तर शिवाचं वंदन करतात. यामध्ये शिवाला चंद्रशेखर म्हणजेच चंद्रचूडामणी असं सुद्धा उल्लेखलं जातं. श्री शिवशक्ती समन्वय व रिपुंजयी शिवाची ही गूढ नमस्कृती आहे असंही सांगितलं जातं. यानंतरचा श्लोक क्रमांक 4. अज्ञान कृष्ण सर्पेन दंशिता भुवि मानवः तेषां जीवन हेत्वर्थ नौमि जांगुलिक गुरुम. अज्ञान कृष्ण सर्पेन दंशिता भुवि मानवः म्हणजे या अज्ञान रूपी कृष्ण सर्पेन, काळ्या असणाऱ्या सापानं ज्यांना दंशिता भुवि मानवा, या भूमीवर असलेल्या ज्या मानवांना दंश केलेला आहे आणि त्यांना या कृष्ण सर्पानं म्हणजे या काळ्या कुट्ट सापानं दंश केल्यामुळं त्यांचं जीवन आता धोक्यात आलेलं आहे. आणि हे जीवन वाचवण्याची जिम्मेदारी असणारे तेषा जीवन हेत्वर्थ नौमि जांगुलिक गुरुम. आणि मग या लोकांना जिवंत ठेवण्यासाठी जांगुलिक म्हणजे विषवैद्यक, ज्याला आपण गारुडी सुद्धा म्हणू शकतो, जो काय करतो सापाचं विष उतरवतो. आणि अशा या जांगुलिकाची निवड कशासाठी केलेली आहे तर हे जे काळ सर्पानं ढसलेले लोक, त्यांचं जीवन धोक्यात आलेलं आहे, हा लोकांचं जीवन सुखकर करण्यासाठी किंवा या लोकांना जीवन देण्यासाठी ज्या गुरुची निवड करण्यात आलेली आहे, त्या गुरुला मी काय करतो वंदन करतो. महाराज या श्लोकातून गुरुचा महिमा सांगतात. गुरु काय करत असतात तर त्या काळ सर्पांना, कृष्ण सर्पांना डसलेल्या म्हणजेच अज्ञानाच्या रूपानं बाधित झालेला कृष्ण सर्प कशाचा आहे तर हा अज्ञानाचा आहे. या अज्ञानी माणसांना जीवन त्यांचं सुखी करण्यासाठी झटणाऱ्या गुरुना मी काय करतो वंदन करतो. यानंतरचा श्लोक क्रमांक 5 असा आहे.
या भवेक्षण चकार चंद्रिका शांभवी निज जनस्य पालिका या तुषार गिरिराज कन्यका सामास्तु शुभकाल मालिका। भवक्षण म्हणजे शंकराच्या दृष्टीची, चकोर म्हणजे चांदणे भक्षण करणारा पक्षी आणि शांभवी म्हणजे शंभुदेवाची पत्नी, निजजन म्हणजे त्यांचे आत्मीय जवळचे लोक। पहिल्या ओळीत महाराज लिहितात की भवेक्षण चकोर चंद्रिका, भवेक्षण शंकराच्या दृष्टीनं या चकोरासारखी जो चकोर पक्षी सर्व चांदणं भक्षण करतो, अशा या शंकराच्या दृष्टीची चकोर पक्षासारखी अतिशय प्रेमळ शांभवी निजजनस्य पालिका, शांभवी म्हणजे शिवाची पत्नी आणि निजजनस्य म्हणजे तिची भक्ती करणाऱ्या सर्वांचं पालन पोषण करणारी अशी ही पालिका, निजजनस्य पालिका असलेली शांभवी, जी की अतिशय सुंदर आहे, भवेक्षण चकोर चंद्रिका आहे आणि जी की चकोर पक्षाप्रमाणे आणि शंकराची दृष्टी जिला लाभलेली आहे, अशी ही असणारी शांभवी कोण आहे? या तुषार गिरिराज कन्यका, आणि ही गिरिराज हिमालयाची कोण आहे? सुकन्या आहे। आणि ही सुकन्या काय करते? साममास्तु शुभकाल मालिका, म्हणजे ज्याप्रमाणे ती महादेवाना शिवाना त्यांची शक्ती बनवून त्यांच्यामध्ये वास करते, त्यांच्या नेत्रांना सदैव आनंद देते, त्यांच्या भक्तांना सदैव शुभ काळ ठरते, शिवांना सुद्धा ती त्यांचा शुभ काळ ठरते, अशी ही जी देवी आहे, ही ज्याप्रमाणे शंकराला शुभ काळ ठरणारी आहे, त्याचप्रमाणे ती मला सुद्धा शुभ मुहूर्तदायी हो, अशी अपेक्षा, अशी विनंती, अशी अर्जव महाराज या ठिकाणी पार्वती देवीला करताना आपल्याला दिसून येतात। महाराज हे शिव आणि पार्वतीचे निस्सीम भक्त होते। पुढील काही भागांमध्ये आपल्याला पार्वतीचं वर्णनही ऐकायला पाहायला मिळणार आहे। आणि या देवता वंदनाच्या भागातला 6वा श्लोक आणि या भागातला शेवटचा श्लोक हा असा आहे। सर्व देवमयी मिशाम नौमी भूषा समान्विताम यस्याः कटाक्ष मात्रेण जायन्ते विबुधा नरः। सर्व देवमयी मिशान नौमी भूषा समान्विताम म्हणजे सर्व देवदेवतांचं रूप, देवमयी मिशाम, सर्व देवदेवता जिच्यामध्ये समान्वित झालेले आहेत, आणि नौमी भूषा समान्विताम आणि ईशरूपी अनेक अलंकाराने ती स्वतः युक्त आहे, अनेक अलंकार तिनं परिधान केलेले आहेत, आणि सर्वात महत्वाची ओळ म्हणजे यस्याः कटाक्ष मात्रेण जायन्ते विबुधा नरः, तिच्या केवळ कटाक्षाने, तिचा केवळ आशीर्वादाचा एक कटाक्ष जरी आपल्याकडे आला किंवा एखाद्या पुरुषाकडे आला किंवा एखाद्या व्यक्तीकडे आला तर काय होतं? त्याचे सर्व संकट दूर होतात, ती माणसं सुजान होतात, ज्ञानी होतात। त्यांचा कटाक्ष म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हा एक काय आहे? एक ज्ञानाचा, समजदारीचा, बुद्धीचा एक आशीर्वाद आहे। आणि म्हणून अशा देवीची आपण काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे। म्हणूनच या श्लोकातली ही जी दुसरी ओळ आहे ही फारच प्रसिद्ध आहे। यस्याः कटाक्ष मात्रेण जायन्ते विबुधा नरः। या ठिकाणी देवता वंदनाचा भाग संपतो आणि दुसरा भाग हा तो म्हणजे स्वकुल व स्वकाव्य वर्णन हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू। पहिल्या भागामध्ये आपण 2च श्लोक घेतले होते आणि या भागामध्ये आपण 4 श्लोक घेतलेले आहेत। पुढच्या भागामध्ये आपण एक 6 ते 7 श्लोक घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपली ही सुरुवात आहे आणि शंभू राजावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी याचा आनंद घ्यावा आणि शंभू राजांनी फक्त लिहिलेलं आहे एवढं सांगण्यापेक्षा त्यांनी काय लिहिलेलं आहे हेही जाणून घ्यावं, आपल्या ज्ञानात भर पाडावी आणि हाच आपला नवीन वर्षाचा संकल्प ठरावा। माझा तरी हाच संकल्प आहे की छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले उपाख्य शंभूवर्मन यांचं साहित्य, यांचा बुधभूषण आपण लोकांपर्यंत पोचवावा। मला आशा आहे आपण सर्वजण या पॉडकास्टला लाईक, फॉलो, शेअर कराल आणि आपला विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवाल। जय शंभूवर्मन, जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय शिवराय। भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये पुढच्या बुधवारी।